कन्व्हेन्शन सेंटरमधल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे अमित शहा यांच्यावरती स्तुतीसुमनं सुद्धा उधळली। पण भाषणाचा शेवट करत असताना त्यांनी जय गुजरात असं म्हणून एका नव्या वादाला तोंड फोडलंय। महाराष्ट्रामध्ये तेही पुण्यात आणि तेही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनीच हा नारा दिला, त्यामुळे अर्थातच विरोधकांनी टीकेची झोड उठवली। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि नाना पटोले या तिघांनी सुद्धा हल्लाबोल केलाय। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे। एकनाथ शिंदे आज पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये बोलताना ते जय गुजरात हे बोलून गेले। विनाशकाले विपरीत बुद्धी। आता त्यांच्याशी काय बोलायचं? कसे आहात शिंदे साहेब? का केम छो शिंदे साहेब असं बोलायचं का? अमित शहा सोबत आहेत म्हणून अशा प्रकारे विधान करणं हे कितपत योग्य वाटतं? विनाशकाले विपरीत बुद्धी, मराठी माणसाला एवढ्या हलक्यात घेऊ नका। एकीकडे जय गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागं पडत नाही। याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल, नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता शिंदेंवरती सडकून टीका केली आहे।